अक्कोळला बाळू मामा म्हणून हाय ती. अक्कोळ ऐका तरी, त्यांच्याकडे गेलो ना तर आपल्या इक्रमच्या लग्नाचं काम होईल. नग काय गरज नाही, झाला तेवढा अपमान लय झाला. अहो पर एक शेवटचा उपाय म्हणून करून बघूया की. अहो शेवटचं म्हणून 1000 उपाय केलेत, काय फायदा झाला सांगा बरं. बाबाकडे जा, वैद्याकडे जा, हकीमकडे जा, काही उपयोग होणार नाही तुम्हाला सांगतो. अहो पण मग पोराच्या लग्नाचं कसं करायचं? तो करल नाही तर तसाच राहील आयुष्यभर. लय नाटकं झाली त्याची, नाही तर हाकलून देऊ त्याला. अहो असं कसं बोलताय तुम्ही? मग काय करायचं, त्याला लगीन करायचं नाही म्हणलं त्याला सांगायला नका का? अहो पण काहीतरी उपाय असेलच की. आता काय उपाय अपाय काय राहिला नाही, एकच उपाय, त्यानं लग्न करायचं नाही तर इथून त्यानं निघून जायचं बस. पोरग आहे ते आपलं. विक्रम ये बाबा ये. हे बघ तू काळजी नको करू, ते तसलं काही बी करायचे नाही. अरे अक्कोळला बाळू मामा म्हणून हाय ती, आपण त्यांच्याकडे जाऊ. याय मी तुझ्या पाया पडतो, मला कुठे बी नेऊ नगस. अरे असं काय करतोस? आता इतक्या ठिकाणी गेलो की नाही, अजून एका ठिकाणी यानं काय होतंय? अगं मला समजावून तर घे. हे बघ या येळेला तू माझं ऐक, आपण दोघंच गुमान जायचं, त्यासने काही बी सांगायचं नाही. अयो त्याचं काय होईल ते होईल, पण मला वेगळीच काळजी लागून राहिली बघ. कंची अयो पाटलाची, अयो मी त्याला शब्द दिला की त्याचं काम होणार म्हणून, हे काम झालं नाही. अयो आता मी आधीच सांगितलं होतं ना तुम्हाला, तिथं तुम्हाला आठवत नाही? हा मी आधीच सांगितलं होतं त्या भैऱ्याकडे जाऊ नका, त्याच्याने काम होणार नाही, नाही होणार सांगत होत नाही. तुम्ही नाही ऐकलं, त्या पाटलाने नाही ऐकलं. अयो येत त्या, पण मला काय माहिती तू बरोबर बोलत होता असं म्हणू ना. काय मग कधीतरी विश्वास ठेवत जा लोकांवर. आपलंच खरं असं असतं का कुठे? तिकडे ते सखा पाटील शिव्या घालतो तुम्हाला, तिकडे त्यो पाटील बी शिव्या घालतो असेल. अयो मला शिव्या घालतात, मग का कौतिक करणार आहे का? ते सखा पाटील का चांगल्या थोबाडाचा आहे का? अख्ख्या गावभर हिंडत असेल ते तुमच्या नावाने बोंबलत. आणि याच गावात नाही, आजूबाजूच्या 10-15 गावात बी बॉम्ब चालू केले असेल त्यांनी. अयो अयो मग आता काय करायचं रे त्या? काय करायचं? काहीच नाही, आता काहीच होत नाही माहितीये का. संपली तुमची मैत्री, संपली आता. शान घालतील तुमच्या तोंडात लोक आता. यो येत त्या, मी ऐकून घेतो, तू खूपच बोलायला लागलास रे. मग का खोटं बोलतो का म्या? हा खोटं बोलतो का? काय मैत्री होती राव तुमची, हा किती चांगली मैत्री होती. ती पाटलीन बाई ती काय विचार करत असन, हे समज त्या भैरीमुळे झालं, त्याला फटकारलं पाहिजे त्याला असं. अय्यो बंद करा ते. आता बघा हे लोक आता बाळूकडे जाते आणि त्यांचं काम बी होईन. यो असे कसे होईल? असं कसं होईन म्हणजे होणार. तुम्ही बाळूला ओळखतच नाही हो, मी ओळखतो बाळू कोण आहे ते. हे आता बाळूकडे जाते आणि त्यांचं काम बी होईल. आणि तसं झालं तर काय होईल माहितीये का? समजे लोक बाळूच्या पाय पडते, ते तुम्हाला आणि त्या भैऱ्याला कोण नाही विचारणार. यो काही झालं तरी ती माणसं बाळूकडे जाता कामा नये, असं काहीतरी करायला पाहिजे बघ. काय करायचं करा तुम्ही आता. काय रे काम झाली का समधी? नाही चालू आहेत. गाडी माणसं आहेत का गेली? आहेत पर जा त्याला, आता काही काम असेल तर थांबायला सांगतो. त्यासनी काही काम असतील तर सांग आणि तू अक्कोळला जा. अकोळला? तिथे बाळू मामा म्हणून आहे ती, त्यासनी विचार भेटायचं हाय कवा येऊ दे. होय. आणि हे जर भेटले तर ह्यासनी काय बी सांगू नका. हा लागलीच जा आणि काय काय होतंय ते माघारी येऊन सांग मला. होय होय जा. होय.